सॉरी सॉरी सॉरी, मी जरा दुसरीकडे होतो. नाही नाही, मी दुसरीकडे होतो, माझा फोन इथे होता. हो हो हो, मी सांगितलं. हो, आईला सांगितलं. नाही नाही, मी लग्न करणार नाही हे सांगितलं आईला. हा नाही यार, अजून आपल्या लग्नाबद्दल नाही सांगितलंय. तू जरा ऐकून घेशील का प्लीज? मग हा मामा, हो आलो 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 आलो. अच्छा लिसन, आय विल टॉक टू लेट. ओके, मामाने बोलवले खाली, जायला हवं. या बाय बाय बाय. आता हिला काय सांगू, ते पार सुपारी फोडतायत माझी. आय होप आईने सगळ्यांना नीट समजावून सांगितलं असेल. पण ही वरमाई अशी गप्प का? हे बघ, आधी तिचं तोंड गोड कर. दमानं विजू, तोंड गोड करायचं काम माझं आहे. आणि इकडे द्या आईच्याकडं. पुढं पुढं करायला तयारच लगेच. हे बघ, त्यातले पेढे दामोदररावांच्या पुढे ठेवायचे. हो, मी ठेवते. नको विजू, तू ठेव. हो. चला मी निघू. यश, तुम्ही कुठे निघालात एवढ्यात? अहो, अजून सुपारी फोडायची आहे. बसा तुम्ही. आपण तो जयंताचा पत्ता जयंता भाऊजी यायचेत ना अजून. तर मला सांग, मुलाचा बापच नसेल तर, मुलाचे वडील नसतील तर कशी काय फोडणार सुपारी, आहे की नाही? गुरुजी मला सांगा, प्रसादात केळं घालतात ना कुस्करून? हो हो, घालावी लागतात. हा ना, मग आतमध्ये जा आणि केळं कुस्करून घाला प्रसादात. कोण, मी? मग कोण, मी? मधू यांना घेऊन जा. या मध्ये या. मध्ये? मध्ये कुठे? अहो, किचन मध्ये या. बरं. ए बाबा सूर्या, त्या जयंताला फोन लाव ना. लावला होता, लागत नाहीये फोन. तुमचं यश पण त्याला आणायला गेलाय, आता तोही नॉट रिचेबल झाला. कुठल्या पातळात दोन बसले ढोसत कळत नाही मला. सूर्या भाऊ, नाही नाही, चूक ते चूकच असायला. तू नको राग मानून घेऊ. आजचं चांगलं मुहूर्त काढ ना जाऊन बसायला. तसं नाही रे सूर्या भाऊ. माझा नीरज आणि आपली नुपूर. आता नीरज तुमचा राहिलेलाच नाहीये. आता तो आमच्या नुपूर बरोबर आमचाच होणार आहे आणि सगळं छान होणार आहे. नाही बरं बाबा, तुमचाच आहे नीरज. अगं नीरजच काय, आता तो नुपूर पण तुमचीच ना. पण येणार आमच्या स्टॉर मध्ये राहायला, म्हणजे घर जावई. चंदू दादा, तू तरी ऐक. अरे नीरज आणि नुपूरचं लग्न अगदी छान होणार. तू फक्त एन्जॉय कर. आपण दोघे मिळून ना खूप छान तयारी करू. सगळं काय ते आणू, खूप मजा. ही तयारच आहे अगदी. नटून सजून पुढं पुढं करायला. साडी आणि दागिने असतीलच ना तयार? आहेच मुळे तयार. तुम्हाला काय कळणार हो, या घरात ना कुणी रसिकच नाहीये. हाऊ बाईसाहेब, तुम्हाला समजत नाही हो मला काय म्हणायचंय ते. चला तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. तसं नाही रे सूर्या भाऊ. माझा नीरज तयार. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.